शेकडेवारी नफा व तोटा यामध्ये आपण पहिल्यांदा शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे बघूया, कारण त्याचा उपयोग आपल्याला उदाहरणं सोडवताना होणार आहे. त्यातलं पहिलं आहे 100% म्हणजेच 1/1, 50% म्हणजेच अपूर्णांकामध्ये 1/2, 25% म्हणजेच 1/4, त्यानंतर 75% म्हणजे 3/4, त्यानंतर 10% म्हणजे 1/10, 20% म्हणजेच 1/5, 30% म्हणजेच 3/10, 40% म्हणजेच 2/5, 50% म्हणजेच 1/2, 60% म्हणजे 3/5, 70% म्हणजेच 7/10, 80% म्हणजेच 4/5, 90% म्हणजेच 9/10. अपूर्णांकाचे शेकडेवारीत कसे रूपांतर करायचे ते बघूया. 1/2 1/2 चे 1/2 गुणिले 100 म्हणजेच 50%, त्यानंतर 1/3 म्हणजे 33.33%, 1/4 म्हणजेच 25%, 1/5 20%, 1/6 म्हणजे 16.66%, 1/7 म्हणजेच 14.28%, 1/8 म्हणजेच 12.50%, 1/9 म्हणजेच 11.11%, त्यानंतर 2/3 म्हणजेच 66.66%, 3/4 म्हणजेच 75%, 2/5 म्हणजे 40%, 3/5 म्हणजेच 60%, 4/5 म्हणजे 80%, 4/5 म्हणजे 80%,
2/7 म्हणजेच 28.57%. 3/7 म्हणजेच 42.85%. 4/7 57.14%. 5/7 म्हणजेच 71.42%. 6/7 म्हणजेच 85.71%. 3/8 म्हणजेच 37.50%. 5/8 म्हणजेच 62.50%. 7/8 म्हणजेच 7/8 म्हणजे 87.50%. 2/9 म्हणजेच 22.22%. 4/9 म्हणजेच 44.44%. 5/9 म्हणजेच 55.55%. 7/9 म्हणजेच 77.77%. 8/9 म्हणजेच 88.88%. शेकडेवारी या टॉपिकवर आधारित आपण आता गणित सोडवूया. त्यातलं पहिलं गणित आहे, एका संख्येची 25% किंमत 150 आहे, तर ती संख्या कोणती? आता 25% म्हणजे 1/4, तर ती संख्या असणार आहे 150 गुणिले 4 बरोबर 600. पुढचं उदाहरण आहे, दुसरं उदाहरण आहे, एका विद्यार्थ्याने 432 गुण मिळवले, जे एकूण गुणांच्या 72% आहेत, तर परीक्षेतले एकूण गुण किती? आपण एकूण गुणसंख्या x म्हणू. आता एक्सच्या 72% x गुणुले 72/100 म्हणजे किती आहेत? 432. तर एकूण गुण x बरोबर 432, x बरोबर 432 गुणुले 100 भागिले 72, म्हणजे x बरोबर भाग घालूया. 9/8 9 चौक 36, 7 9/8 8 × 8 8 संग 48. x बरोबर 6 गुणुले 100 बरोबर 600 गुण.
म्हणजेच त्या परीक्षेतील एकूण गुण हे 600 होते. तिसरं गणित आहे, एका विद्यार्थ्याला परीक्षेत 47% गुण मिळाले आणि तो 24 गुणांनी नापास झाला. जर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 53% गुण लागत असतील तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? तर काय दिलेलं आहे बघा, पास होण्यासाठी 53% गुण पाहिजेत, पण त्या विद्यार्थ्याला पडलेले गुण किती आहेत, पडलेली टक्केवारी किती आहे? त्या विद्यार्थ्याला पडलेली टक्केवारी 47% आहेत. म्हणजे तो 6% नापास झाला आहे. या दोघांच्यातला फरक येतो 6% आणि आपल्याला काय दिलेलं आहे, तो 24 गुणांनी नापास झालेला आहे. याचा अर्थ काय, 6% म्हणजे 24, 1% म्हणजे 24 भागिले 6 म्हणजे 4, म्हणजे 1% म्हणजे जर 4 येत असेल तर 100% म्हणजे 400. म्हणजे ती परीक्षा एकूण 400 गुणांची होती. पुढचं गणित बघा, एचा पगार 10,000 रुपये आहे, बीचा पगार 8,000 रुपये आहे, तर एचा पगार बीच्या पगाराच्या किती टक्के आहे? दुसरा प्रश्न आहे, बीचा पगार एच्या पगाराच्या किती टक्के आहे? मग एचा पगार 10,000 आहे, बीचा पगार 8,000 रुपये आहे. मग पहिला प्रश्न काय विचारला आहे, एचा पगार बीच्या पगाराच्या किती टक्के आहे? पहिला प्रश्न काय विचारला, एचा पगार बीच्या पगाराच्या किती टक्के आहे? हे काढायसाठी या दोघांच्या पगारातील फरक भागिले बीचा पगार, दोघांच्या पगारामधील फरक, दोघांच्या पगारामधील फरक भागिले बीचा पगार. याचाच अर्थ 10,000 वजा 8,000 भागिले बीचा पगार 8,000 गुणुले 100. याचाच अर्थ 2,000 भागिले 8,000 गुणुले 100. शून्याला शून्य गेले, 0 0 0 0. त्यानंतर बे के बे, 2 चौक 8, 4 एके 4, 4 दुने 8, 4 पंचे 25. म्हणजेच 25%. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय तर एचा पगार बीच्या पगाराच्या पेक्षा 25% जास्त आहे. म्हणजेच एचा पगार
बी पेक्षा %125 आहे. दुसरा प्रश्न काय विचारला आहे, तर बीचा पगार एच्या पगाराच्या किती टक्के आहे. तर बीचा पगार हा एच्या पगाराच्या किती टक्के आहे. बघा दुसरा प्रश्न सोडूया. त्यासुद्धा दोघांचा फरक. बीचा पगार 8,000 भागिले एचा पगार 10,000 गुणिले 100 बरोबर 0ला 0 0 0 हे 0 गेलं म्हणजेच 80%. बीचा पगार एच्या 80% आहे. पाचवं गणित आहे, 700 रुपये किमतीच्या एका वस्तूवर 18% दंड आकारल्यास त्या वस्तूची अंतिम किंमत किती होईल. आपल्याला दिलेलं काय, वस्तूची मूळ किंमत किती आहे, 700 रुपये. ते मूळ किंमत. त्याच्यावर 18% दंड आकारला आहे, त्यामुळे ही किंमत वाढणार. त्यामुळे वाढलेली किंमत म्हणजेच अंतिम किंमत. अंतिम किंमत बरोबर 700 गुणिले 100 अधिक 18 भागिले 100 बरोबर 700 गुणिले 118 भागिले 100 बरोबर 1 2 1 7 गुणिले 118 म्हणजेच 7 8 56 5 7 1 7 आणि 5 12 1 7 आणि 1 7 1 7 आणि 1 8 826 रुपये ही त्या वस्तूची अंतिम किंमत असणार आहे. पुढचं गणित आहे, 6,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर एका दुकानदाराने 13% सूट दिल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती. दिलेलं काय, वस्तूची मूळ किंमत किती आहे, 6,000 रुपये. त्यामध्ये 13% सूट दिलेली आहे. त्यामुळे वस्तूची किंमत कमी होणार. त्यामुळे विक्री किंमत बरोबर 6,000 गुणिले 100 वजा 13 भागिले 100 बरोबर 6,000 गुणिले 87/100 बरोबर 60 गुणिले 87 म्हणजेच 87 गुणिले 6 6 7 42 4 6 48 आणि 4 52 म्हणजेच 5,220 रुपये ही त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे. पुढचं उदाहरण आहे, एका दुकानदाराने 120 रुपयाची एक वस्तू 150 रुपयाने विकल्यास त्याला होणारा शेकडा नफा किती. आता यामध्ये काय दिले, त्या वस्तूची मूळ किंमत
त्या वस्तूची मूळ किंमत 120 रुपये आहे. विक्री किंमत 150 रुपये आहे आणि आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे. शेकडा नफा बरोबर विक्री किंमत वजा मूळ किंमत भागिले मूळ किंमत गुणुले 100. 150 वजा 120 30 भागिले 120 गुणुले 100. 30 एके 30, 3 120, 4 एके 4, 25. म्हणजे शेकडा नफा हा 25% झालेला आहे. पुढचं उदाहरण बघा. एका व्यक्तीने एक मोटरसायकल 48,000 रुपयांना खरेदी केली आणि नंतर त्याने 40,000 रुपयाला विकली, तर त्याला होणारा शेकडा तोटा किती? दिलेल्या किमती बघा. मूळ किंमत 48,000, विक्री किंमत 40,000, तर शेकडा तोटा आपल्याला विचारलेला आहे. शेकडा तोटा किती असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग शेकडा तोटा म्हणजेच मूळ किंमत वजा विक्री किंमत भागिले मूळ किंमत गुणुले 100 बरोबर 48 मधून 40,000 गेले 8,000 भागिले 48,000 गुणुले 100. सरळ रूप देऊया. 0 0 0 0 0 0 गेले 8 एके 8, 8 संग 48, 100/6 म्हणजेच 6 एके 6, 6 6 36, 16.66% हा शेकडा तोटा झालेला आहे. पुढचं गणित आहे. एका 2,000 रुपयाच्या वस्तूवर प्रथम 20% वाढ होते आणि त्यानंतर पुन्हा 25% वाढ केली जाते, तर वस्तूची अंतिम किंमत किती? तर आपल्याला काय दिलेलं आहे? मूळ किंमत किती आहे? 2,000 रुपये. आता त्यांनी काय दिलेलं आहे? तर पहिल्यांदा त्या मूळ किमतीवर 20% वाढ होते आणि परत 25% वाढ होते. तर 20% म्हणजेच किती? अपूर्णांकामध्ये 1/4, 1/5. 25% अपूर्णांकामध्ये किती? 1/4. जेव्हा वाढ होते तेव्हा अंशामध्ये छेद अधिक करायचा. याचाच अर्थ वाढ होते म्हणजे 120%, म्हणजेच 6/5. इथं 125% म्हणजेच 5/4 अपूर्णांकामध्ये. आणि दिलेल्या मूळ किमतीला या दोन्ही अपूर्णांकाने गुणल्यानंतर आपल्याला अंतिम किंमत मिळेल. अंतिम किंमत बरोबर 2,000 गुणुले 6/5 गुणुले
5/4 त्याला सरळ देऊया. 5ला 5 गेले, 4 एके 4, 4 पंचे 20 बरोबर 500 गुणवले 6 बरोबर 3000 रुपये ही अंतिम किंमत त्या वस्तूची असणार आहे. पुढचं गणित आहे. एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. त्या गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल? आता सध्याची लोकसंख्या किती आहे? सध्याची लोकसंख्या 4000 आहे. दरवर्षी 10% वाढते. दरवर्षी 10% वाढते. 10% म्हणजेच अपूर्णांकामध्ये 1/10 वाढते म्हणजेच 11/10. मग 2 वर्षानंतर होणारी लोकसंख्या बरोबर 4000 गुणुले पहिल्या वर्षीचे 11/10, दुसऱ्या वर्षीचे 11/10 बरोबर 0 गेले, 0ला 0 गेले, 40 गुणुले 121 बरोबर 121 गुणुले 40, 4 एके 4, 4 दुनी 8, 4 एके म्हणजेच 4840 ही 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या असणार आहे. एका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली, तसेच त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली, तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला? जेव्हा समानच घट आणि वाढ होते तेव्हा कायम तोटाच होतो. आणि त्यावेळी शेकडात तोटा जो आहे त्याचं सूत्र आहे शेकड्यात तोटा बरोबर R² भागिले 100. R म्हणजे दिलेली टक्केवारी. इथं R म्हणजे किती आहे मग 50. मग शेकडा तोटा बरोबर 50 गुणुले 50 भागिले 100. 0 गेले, राहिले 5 गुणिले 5 शेकडा